नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी आणखीन एक कॉलेज घेऊन आली नव्याने, की प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, इस्लामपूर. तर हे पूर्णपणे तुम्ही अगदी कॉलेजचं नाव पाहू शकता. हे पूर्ण मी काढले आहे, इस्लामपूरमध्ये आहे आणि डिस्ट्रिक्ट तुम्ही पाहता हे सांगलीमध्ये येतं हे कॉलेज. तर त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला जे आपलं जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्याबद्दल अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी फी स्ट्रक्चर मी पूर्णपणे सांगणार आहे. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पण पाहाल तर अगदी मी पूर्ण लास्ट वीकमध्ये अगदी प्रत्येक कॉलेजविषयी मी प्रत्येक सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजविषयी फी स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातलंच हे कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूटमधलं इस्लामपूर या ठिकाणी असलेलं डिस्ट्रिक्ट सांगलीमधलं असलेलं आणि हे पण सगळ्यात कमी असलेलं फी स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर प्रत्येक कॅटेगरीज अगदी तुम्हाला मी या स्क्रीनवरती पूर्णपणे मी सांगणार आहे. तुम्ही फी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. तर आपण हे स्टार्टिंगला जे त्याने एनआरआय कोठा दिलाय, पण आपण एनआरआय कोठ्यातलं नको पाहायला. आपण स्टार्टिंग फी स्ट्रक्चर इथून सुरुवात करूया आपण, की जे आपले नॉर्मल म्हणजेच 85% कोठ्यामधले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूप अगदी महत्त्वाचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे 10वी-12वी महाराष्ट्रात झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत, त्या तमाम विद्यार्थ्यांना 85% म्हणजेच ह्या सेमी गव्हर्नमेंटमधून आपल्याला अगदी ॲडमिशन्स होत असतात आणि एकदम कमी फीस असलेलं हे कॉलेज आहे. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर इथं दिलेलं आहे. तर हे पूर्णपणे मी कॅटेगरी काढलेली आहे आणि सध्या आपण पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचा विचार करूया. तर ओपन कॅटेगरीला किती फी स्ट्रक्चर राहणार आहे? तर इथे ट्युशन फीस दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ओपन कॅटेगरीला इस्लामपूरचं जे कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट, त्या ठिकाणी किती फीस राहणार आहे ओपन कॅटेगरीला? तर इथं आहे ₹6,41,364 ही ओपन कॅटेगरीची फी राहणार आहे आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही ते पाहू शकता. ₹64,136 हे डेव्हलपमेंट फीस आहे आणि डिपॉझिट इथं लायब्ररी डिपॉझिट ₹10,000 आहे, पण ते रिफंडेबल आहे हे लक्षात घ्या. आणि लॅबोरेटरी डिपॉझिट पण इथं रिफंडेबल दिलेलं आहे, ते 40,000 आहे. आणि पुढे पण तुम्हाला इथं दिलेलं आहे अगदी कॉशन मनी इथं दिलेलं आहे बघा. कॉशन मनी ते पण रिफंडेबल आहे, हे ₹3,00,000 आहे. तर जवळ-जवळ हे टोटल काढलेलं आहे, तर ₹10,55,500 हे ओपन कॅटेगरीचं आहे. पण त्याच्यामधले हे जवळ-जवळ ₹3,50,000 हे रिफंडेबल आहे. म्हणजे जेव्हा तुमचा 4.5 वर्षाचा कंप्लीट आपला कोर्स होऊन एंटरशिप होऊन आपण कंप्लीट डॉक्टर होऊन जातो, त्यावेळेस आपल्याला हे कॉशन मनी डिपॉझिट, लायब्ररी आणि लॅबोरेटरी डिपॉझिट हे 10, हे 40 म्हणजे हे 50,000 आणि प्लस हे 3,00,000 कॉशन मनी म्हणजे ₹3.5 लाख तुम्हाला रिफंडेबल आहेत. तर तुम्ही हे पूर्ण अगदी गोष्ट लक्षात घ्या. पण तुम्हाला स्टार्टिंगला इथे त्यांनी फी स्ट्रक्चर फर्स्ट इयरला ₹10,55,500 ते घेणार आहेत. त्यातले ₹3.5 लाख तुम्हाला रिटर्न आहेत. बाकीची फीस तुम्हाला पे करावं लागणार. पण स्टार्टिंगला एवढ्या भरल्यानंतरच पुन्हा परत 4.5 वर्षानंतर आपल्याला ₹3.5 लाख रिटर्न आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे झालं ओपन कॅटेगरीचं. तसंच मी तुम्हाला पुढे एस-सी कॅटेगरीचं पण सांगते. तिथे ट्युशन फीस एस-सी कॅटेगरीला काहीच नाहीये. डेव्हलपमेंट फीस पण इथे शून्य आहे, काहीच नाही. लायब्ररी डिपॉझिट 10,000 आहे, ते पण रिफंडेबल आहे. लॅबोरेटरी डिपॉझिट 40,000 आहेत, ते पण रिफंडेबल आहे आणि कॉशन मनी जे रिफंडेबल आहेत, ते पण ₹3,00,000 आहेत, ते पण डिपॉझिट आहे. म्हणजे हे एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे झिरो फीस आहे. म्हणजे हे पूर्ण शासन त्यांना 100% त्यांना पूर्ण अगदी फीस भरत असतं, म्हणजे स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना रिटर्न करत असतं. तर जेव्हा तुमचं एस-सीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कंप्लीट जेव्हा होईल एम-बी-बी-एस, त्या त्या विद्यार्थ्यांना हे ₹3.5 लाख जे तुम्ही फर्स्ट इयरला भरणार आहेत, ते पूर्णपणे तुम्हाला रिफंड भेटणार आहेत. म्हणजेच तुमचं शिक्षण पूर्णपणे फ्री असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एस-सी कॅटेगरीच्या. आणि नेक्स्ट आपण एस-टी कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांचं इथे पाहूया. एस-टी कॅटेगरीला पण सेम आहे तसंच. अगदी ट्युशन फी शून्य आहे. डेव्हलपमेंट फीस पण शून्य आहे आणि रिफंडेबल इथे आहे लायब्ररी फीस आणि लॅबोरेटरी फीस पण 40,000 रिफंडेबल आहे आणि कॉशन मनी डिपॉझिट पण इथे ₹3,00,000 हे पण रिफंडेबल आहे. तर इथेही तुम्ही तुम्ही एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी टोटल पाहू शकता. इथे 3,50,000 आहे फीस. हे पहिल्या वर्षाला भरायचं आहे. पण त्याही विद्यार्थ्यांना एस-टी कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांना 4.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपलं जेव्हा आपलं डिग्री कंप्लीट करून आपण जातो त्यावेळेस हे ₹3.5 लाख त्याही विद्यार्थ्यांना रिटर्न भेटणार आहेत. म्हणजे त्याही एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अगदी पूर्णपणे शिक्षण मोफत असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगते कॅटेगरी आहे ती व्ही-जे-एन-टी. त्याही विद्यार्थ्यांना ट्युशन फीस इथं 0 दिलेली आहे. डेव्हलपमेंट चार्जेस इथं दिलेला आहे ₹64,136 आणि हे सेम अमाउंट रिफंडेबल आहे. लायब्ररी डिपॉझिट आणि कॉशन मनी ₹3,00,000. तर व्ही-जे आणि एन-टीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल इथे जवळ-जवळ तुम्ही ते पाहू शकता ₹4,14,136 या विद्यार्थ्याला इथे आहेत. त्यातले पण ₹3.5 लाख रिटर्न भेटणार आहेत लास्ट शेवटी. पण स्टार्टिंगला तुम्हाला ₹4,14,136 व्ही-जे आणि एन-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पे करावं लागणार आहेत. आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे इथे मी काढलेली आहे ओबीसी. ओके. तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस इथे राहणार आहे ₹3,20,600
₹82 डेव्हलपमेंट चार्जेस राहणार आहेत तिथे त्यांना 64,136 आणि सगळ्यांना सेम इथं आहे रिफंडेबल लॅबोरेटरी आणि कॉशन मनी. म्हणजे हे 10,000, 40,000 आणि ₹3,00,000 प्रत्येक विद्यार्थ्याला लास्टला रिफंड भेटणार आहे. तर ह्या ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगदी फर्स्ट इयरला टोटल फीस इथे तुम्ही पाहू शकता. ₹7,34,818 इथे त्यांना पहिल्यांदा पे करावं लागले. त्यातले ₹3.5 लाख लास्टला त्यांना तुम्हाला रिफंड करायचे रिफंड तुम्हाला भेटणार आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना. आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे एसबीसी. त्याही विद्यार्थ्यांना ट्युशन फीस इथं काहीच नाही, ₹0 आहे पाहू शकता. फक्त डेव्हलपमेंट चार्जेस 64,136 आहेत आणि त्याही विद्यार्थ्यांना अगदी लॅबोरेटरी आणि कॉशन मनी हे पूर्णपणे रिफंडेबल आहेत. सेम कॉस्ट आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्याही विद्यार्थ्यांना अगदी टोटल अमाउंट मी इथं काढलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना ₹4,14,136 एवढीच फक्त फीस भरावी लागणार आहे. त्यातलेही ₹3.5 लाख त्यांना विद्यार्थ्यांना एसबीसीच्या विद्यार्थ्यांना रिटर्न भेटणार आहे, लक्षात घ्या. आणि नेक्स्ट इथे मी काढलेलं आहे ते कॅटेगरी तुम्ही ते पाहू शकता ईबीसी. तर त्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस आहे ₹3,20,682 आणि डेव्हलपमेंट फीस आहे ₹32,068 आणि त्याही विद्यार्थ्यांना सेम आहे. तर रिफंडेबल 10,000, 40,000 आणि 3,00,000 म्हणजेच लॅबोरेटरी आणि कॉशन मनी डिपॉझिट हे रिफंडेबल राहणार आहे ₹3.5 लाख. तर त्याही विद्यार्थ्यांना तुम्हाला टोटल तुम्ही ते पाहू शकता अगदी किती राहणार आहे फीस अगदी टोटल ₹7,02,750 ही टोटल फीस राहणार आहे. त्यातले ₹3.5 लाख कंप्लीट तुमचं एमबीबीएस तुम्हालाही रिफंडेबल असणार आहे. तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्याही विद्यार्थ्यांना ईबीसीच्या विद्यार्थ्यांना. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट कोटा. तर ओके अगदी ही इन्स्टिट्यूट कोटाची मी ते फीस दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे. आणि नंतर हे जवळजवळ पूर्ण मी कॅटेगरी वाईज अगदी कव्हर केलेलं आहे. आपलं जे इस्लामपूरचं कॉलेज आहे त्या कॉलेजला लास्ट इयरला प्रत्येक कॅटेगरी वाईज किती किती फीस असणार आहे ते मी पूर्णपणे इथे सांगितलं आहे आणि डिमांड ड्राफ्ट पण इथे त्यांनी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. अगदी मी झूम करून दाखवते. डिमांड ड्राफ्ट प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर पेएबल ॲट इस्लामपूर ह्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल तुमच्या हातात अलॉटमेंट लेटर मिळेल आणि त्यावेळेस या कॉलेजला जेव्हा फीस भरायची त्यावेळेस त्या डिमांड ड्राफ्ट त्या कॉलेजच्या नावाने डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो. म्हणजे आपली पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एवढंच या निमित्तानं आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या काही मुलांना अगदी डाऊट असतील तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला जर फर्स्ट टाइम असाल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहता येतील. तुमच्या गरजू मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना याचा फायदा होईल. एवढंच या निमित्तानं ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आहे जस्ट एलिजिबल आहेत 164+ मार्क येत असतील आणि त्यांचं जर एमबीबीएस करण्याचं स्वप्न असेल तर त्याही विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहे आपल्याकडे. तेलंगणा म्हणजेच हैदराबाद, चेन्नई आणि पॉंडिचेरी या ठिकाणी अगदी कमी बजेट आणि कमी मार्कमध्ये मी स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते. त्याही विद्यार्थ्यांनी मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. अगदी तुम्हाला कॉल करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढंच आणि मी नंतर हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.